राज्यातील 1 लाखाहून अधिक युवा प्रशिक्षणार्थी यांना संघर्षानंतर 5 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। परंतु सद्यस्थितीत युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे। संभाजीनगर जिल्ह्यात मुदतवाढ शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे, मात्र राज्यातील 35 जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे। येत्या मंगळवारी 22 एप्रिलपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षणार्थी समवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे दिले आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले। यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या समवेत युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। वेगवेगळे अनेक मुद्दे, ह्या 5 मुद्दे आहेत, त्यांना आयडेंटिटी, त्या मुलांना आयडेंटिटी उपलब्ध होणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची आयडेंटिटी मिळणं गरजेचं आहे, ते देखील त्या ठिकाणी केलं जात नाही। ह्याच राहू देईल, आयडेंटिटी राहू देईल, बाकी सगळ्याच गोष्टी राहू देईल, काम राहू देईल, पण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आज रोजीपर्यंत 1.5 महिना झाला। तुम्हाला जॉईन मिळाले का? कुठं काम मिळाले का? 1.5 महिना झालं। एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व मायबाप जे मामा आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली, परत येणार पण नाही म्हणून सांगितलं। अहो, जे दिले ते पण नीट वाढत नाही, तुम्ही लोक जे दिले ते देखील खाऊ देत नाही। तर एवढी परिस्थिती जर बिकट असेल तर माणसाला ह्या लोकांना जिवंत उठून मारण्याचा या मुलांचं संकट तुम्ही खेळ करायला लागलेला आहे, त्या मुलांचं भवितव्याशी खेळ करायला लागलेला आहे। माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे सरकार मायबाप की ह्या मुलांच्यावरती अन्याय करू नका। 1,34,000 मुलं तुमच्या गळ्यामध्ये पुटू घालून महाराष्ट्रभर फिरतील, देवाच्या ठिकाणी तुमचा पुट लावतील, मुलांचं लग्न होतील, प्रपंच सुखाचा होईल। जे आई वडील ज्या आशेच्या किरणाने ह्या मुलाकडे बघतात, आज एवढ्या उन्हामध्ये 1:30 वाजलेत, आज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणी देखील पत्रकार परिषद घेतली नाही, कुणी देखील या विषयावरती बोललं नाही। फक्त सांगलीमधील मीडियाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, सांगली जिल्ह्याच्या सर्व प्रेस मीडियाचा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वजण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण रस्त्यावर उतरत आहे। माझी ह्या माध्यमातून विनंती आहे, जर ह्या मागण्या 22 तारखेपासून मान्य नाही झाल्या तर ह्याच कलेक्टर ऑफिसमध्ये अमरण उपोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून देतो। मी स्वप्नाली शिवांना कौलापुरे, एक युवा प्रशिक्षणार्थी। गेल्या 5 महिन्यापूर्वी आम्हाला सरकारनं चांगलं मोठं आश्वासन देऊन अगदी आनंदानं प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला कामावरती रुजू करून घेतलं। बाबांनी आमच्यासाठी मोठा लढा देऊन ते 5 महिने पुढे कंटिन्यू केलं, पत्र काढलं। आम्ही चांगला मोठा दुग्ध अभिषेक पण केला, पण आम्हाला असं खरंच अपेक्षा नव्हती की सरकार आम्हाला खरंच असं 1.5-2 महिने झालं तंगवत ठेवलंय। ऑर्डर तर मिळालेली नाहीये, पण आमचं मागचं पेमेंटही दिलेलं नाही। माझ्यासारख्या संसार करून परत रोजगार करतायत, परत आपला परिवार चालवण्यासाठी खूप कष्ट करून इथपर्यंत आज आम्ही आलोय। बाबांनी शब्द दिला तुमचं काम आम्ही करणार, म्हणून आम्ही बाबांसाठी इथं आलो, आमच्यासाठी इथं आलो। आमची लहान मुलं या उन्हात आम्ही घेऊन आलोय, पण याचं कुणालाच काही पडलेलं नाहीये। तुम्ही एवढे आश्वासनं दिली, त्यातलं एक पण नाही पूर्ण केलं। तुम्ही सांगताना सांगितलं आम्ही तुम्हाला कायमचा रोजगार देऊ, कायमचा रोजगार तर तुम्ही अजून काय त्याविषयी वक्तव्य करतच नाही। पण हे दिलेले वाढीव 5 महिने ते तरी आम्हाला लवकरात लवकर रुजू करा, लवकरात लवकर आम्हाला कामावरती हजर करून घ्या, नाहीतरी बाबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथं आमरण उपोषण आमच्या लहान मुलासहित करणार आहोत आणि सरकारने खरंच आमची दखल घ्यावी असं मला मनापासून वाटतंय। धन्यवाद।